गुरुदैव दत्त. दुष्टांचंही परिवर्तन. श्री गुरुचरित्राच्या 29व्या अध्यायाच्या 15, 16 आणि 17व्या वेळांमध्ये दैवी स्पर्शानं जगण्याचं मूलाग्र परिवर्तन हा अत्यंत आश्वासक संदेश आहे. पूर्वजन्मी क्रूर, अत्याचारी आणि असंख्य पापं केलेला राजा दुर्जय मृत्यूनंतर नरक भोगून ब्रह्मराक्षस होतो. पण भगवान श्री महादेवांच्या कृपेनं त्याचं संपूर्ण अस्तित्व बदलून जातं. 15व्या वेळीमध्ये जसं चिंतामणीच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, तसंच दैवी स्पर्शानं क्रूरात्मे देखील सन्मार्गी होतात. इथे पाप हे अंतिम सत्य नसून परिवर्तनाची शक्यता नेहमीच असते हे स्पष्ट होतं. 16व्या वेळीमध्ये परिवर्तनाची सुंदर रूपक आहेत. मानस सरोवरामध्ये स्नान केल्यानंतर कावळ्याचा हंस होतो. अमृत प्राशन केल्यानंतर कोणालाही दैवत्व प्राप्त होतं. याचा अर्थ असा की योग्य संगत आणि दैवी कृपेनं व्यक्तीचे स्वभाव, विचार आणि कर्म पूर्णपणे बदलू शकतात. पापीही त्यामुळे पुण्यात्मा होऊ शकतो. 17व्या वेळीमध्ये गुरुस्पर्शाची महती दिसते. जंबू नदीमध्ये पडलेली माती जशी सोन्यामध्ये रूपांतरित होते, तसंच श्री गुरूंच्या दैवी स्पर्शानं पापी मनुष्यही पुण्यवान होतो. इथे श्रीगुरू म्हणजे केवळ व्यक्ती नसून दैवी चेतनेचं मूर्त स्वरूप असतं. कितीही दुष्ट, पापी किंवा पतित व्यक्तीमध्ये देखील दैवी आत्म्याच्या कृपेनं आणि श्री गुरुस्पर्शानं परिवर्तन घडतं. ब्रह्मराक्षस दुर्जयाचा उद्धार हा याच सत्याचा ढळढळीत पुरावा आहे. श्री गुरुकृपा हीच अंतिम मुक्तीचा मार्ग असते. गुरुदैव दत्त.